मथन संस्कृति संतत संभ्रमच्चित गुराजत दीपक भाजनम भ्रमयत स्म वधूवर सम्मुखम द्रुत विलंबित मेत्यवरांगणे. वरांगणे म्हणजे दोन सुवासिनींनी. द्रुत विलंबितम, द्रुत म्हणजे लवकर, विलंबित म्हणजे हळुवारपणे, एत्य येऊन, मथन म्हणजे मंथन, संस्कृती त्यामुळे त्या संस्काराने आलेला वेग, संतत निरंतर, संभ्रमत फिरणाऱ्या. सीतगुराजत असं पद ठेवलं तर सीतगु म्हणजे चंद्र, त्याप्रमाणे राजत शोभून दिसणाऱ्या, किंवा सीतगुरुज्वल असं एक पद आहे. सीत म्हणजे शुक्र आणि गुरु म्हणजे बृहस्पती गुरु, त्यांच्याप्रमाणे शोभून दिसणाऱ्या दीपक भाजनम, दीपयुक्त असे ओवाळणीचे तबक. वधूवर सम्मुखम, वधूवरांच्या समोर, भ्रमयतः ओवाळले. सुमंगलींनी वधूवरांची ओवाळणी केली याचे वर्णन नारायणाचार्य करतात. नारायणाचार्य सांगतात की ओवाळण्यासाठी म्हणून 2 सुमंगली स्त्रिया लगबगीने पुढे आल्या आणि त्या हळुवारपणे वधूवरांना ओवाळू लागल्या. ओवाळणीचे जे ताट होते त्यामध्ये चांदीची निरांजने होती, चांदीचे ताट होते. हे चांदीचे पात्र कसे दिसले तर ती 2 निरांजने म्हणजे जणू काही गुरु आणि शुक्र गुरुच जणू, किंवा ते पूर्ण चांदीचे ताट जे ओवाळले जात आहे, गोल ओवाळले जात आहे, ते चांदीचे ताट जणू काही समुद्रमथनातून उत्पन्न झालेल्या चंद्राला गोल फिरायची सवय आहे, संस्कार आहे, त्यामुळे जणू काही चंद्रच गोल फिरत आहे असे ते ताट दिसत होते.